नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र नंदू। हा बघा, हा आपला घरचा चणा आहे, हरभरा। कसे भरगच्च असे फुलं आहे बघा। कसे फुलं आहे आणि याचं फुलाचं घाट्यात पण रूपांतर होत आहे बघा। हे बघा, हे जे आहे ना, हे घाटे पकडलेले आहे। हे बघा, आहे हे बघा। येत्या 7-8 दिवसामध्ये याला भरगच्च अशी आणि मोठमोठे असे घाटे दिसतील तुम्हाला। आता सध्या लहान आहे ते, आणि त्यावर जे टर्फल आहे ते वाळलेलं आहे, सुकलेलं आहे ते, म्हणून तुम्हाला तसे दिसतात ते बघा। मी तुम्हाला म्हटलं होतं मागचा व्हिडिओ जर तुम्ही माझा बघितला असेल तर, ज्या ठिकाणी आपण स्प्रिंकलरची वय लावली होती, आता ही बघा, ही जी दिसते या ठिकाणावरून स्प्रिंकलरची आपण त्या ठिकाणावरून तिथून लावली होती ते ठिकाण, त्या ठिकाणी थोडीशी फुलं कमी आहे। पण हे त्याची म्हणजे जे त्या ठिकाणी लावले तिथून 2 ओळी सोडून, 2 आपल्या वही सोडून, हे बघा इथं बघा कसे फुलं आहे, भरगच्च अशी फुलं आहे। फुलं त्या ठिकाणी पण आहे आणि या ठिकाणी पण फरक एक आहे की तिथलं फूल हे बघा इथं घाटे झालेले आहे, तिथलं फूल आता तिकडे सुरू आहे आणि तिकडे एवढाले घाटे दिसत नाही। म्हणजे या हरभऱ्यापेक्षा तो जो तिथला हरभरा आहे तो 8 दिवस लेट आहे असं म्हटलं तरी चालेल। बघा कशी फुलं आहे बघा, कसं फुलवर आहे, एकदम जबरदस्त असं फुलं आहे आपल्या हरभऱ्याला। हे बघा, हे बघा दिसते तुम्हाला कसे घाटे हे ते। आपण हे बघा, म्हणजे एक जी फांदी असते त्या एका फांदीला मिनिमम 8-9 असे घाटे आहेत। बघा कसे फुलं आहे, घाटे आहे। आणि हे जे वाळलेले तुम्हाला दिसते हे घाटा आहे बरं, हा घाटा झालेला आहे यामध्ये। हे बघा, हे घाटा झालेला आहे, वाळलेलं फूल म्हणजे वाळलेलं नाही आहे ती, झालेला आहे। बघा कशा प्रकारचं आहे, हे बघा कसे घाटे झालेले आहे। आपला आज दिनांक 30, हे बघा कसे घाटे आहे, 8-9 6च्या वर घाटे आहेत आपल्याला। बघा कसे फुलं आहेत, घाटे आहेत, कशा प्रकारे आपला हरभरा आहे दिसतो। अशा प्रकारे भरगच्च असे फुलं आणि घाटे असे लागलेले आहे बघा। हे बघा किती आहे याला, 2 3 4 5 6 7 आणि हे 8 9 फुलं, म्हणजे एक फूल आहे 9 फूल धरून 9, त्यामधले आपले पूर्ण घाटे झालेले आहे। 4 आणि 2 6 आणि 1 7 घाटे झालेले आहे। एक अर्ध अवस्थेत आहे आणि एक फुल अवस्थेत आहे। म्हणजे बघा अशा प्रकारचा आहे आपला हरभरा आहे। हे बघा कसे घाटे झालेले आहे।
बघा बघा कसे घाटे झालेले आहे, दिसते तुम्हाला. बघा आज रोजी 30/12/2024 रोजी आपल्या हरभऱ्याला 64 दिवस कंप्लीट झालेले आहे. बघा कसं दिसते, 64 दिवस कंप्लीट झालेले आहे. आणि 64 दिवस आज कंप्लीट झालेले आहे. आणि बघा घाटे कसे आहे, याला 3 फवारे झालेले आहे. आपण अजून 15 दिवसांनी म्हणजे यामधले जे घाटे आहे हे 80% जेव्हा घाटे पकडेल आणि 20% जेव्हा फुलोऱ्यावर राहील तेव्हा आपण याला एक जर घाटे भरणी अवस्थेत आपल्याला एक पाणी द्यावं लागेल. याला त्याला आपण एक पाणी देऊ, जर गरज असेल तर. गरज राहीलच. हे बघा कशी आहे, कारण आपण याला तळणीवर सोडलं म्हणूनच हे एवढं. बघा फुलं कशी आहेत. बघा कशी फुलं आहे. अशी फुलं आहेत. बघा याचे जेव्हा अर्धे म्हणजे 20%च फुलं राहील आणि 80% घाटे पकडेल तेव्हा आपण याला पाणी देऊ. बघा कुत्रं बसलं असेल इथं, तेव्हा आपण याला पाणी देऊ. आणि नंतर एक यावर फवारणी करू शेवटची, त्यामध्ये चांगलं घाटेअळीचं. कारण त्यावेळी जेव्हा आपले घाटे भरतात म्हणजे 80% घाटे आणि 20% 10% जेव्हा फुलं राहील तेव्हा घाटेअळीचा खूप मोठा अटॅक होतो. आणि त्या अटॅकपासून आपल्या चण्याचं संरक्षण करण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं दर्जाचं आपण एक कीटकनाशक म्हणजे ॲम्प्लिगो, कोराझोन किंवा केम, बॅराझाईड अशा प्रकारचं एक कीटकनाशक घेऊ. त्यानंतर एक बुरशीनाशक घेऊ. हे जे आपले शेवटचे वगैरे फूल आहे ते फूल गळायला नको म्हणून आपण एक बुरशीनाशक घेऊ. आणि एक विद्राव्य खत जिब्रॅलिक ॲसिड आपल्या घेतलं तर फारच उत्तम, कारण मी यामध्ये जिब्रॅलिक ॲसिडचा वापर करणार आहे. आपले जे घाटे असते दाणे पूर्णपणे भरण्यासाठी आपल्याला जिब्रॅलिक ॲसिडचा फवारा मारणं आवश्यक आहे. जिब्रॅलिक 0.01% असं जिब्रॅलिक ॲसिड येते, त्याचा रिझल्ट फारच छान आहे. ते जर मारलं तर फारच ठीक, अतिउत्तम. बघा एका फांदीला जर 6-8 असे जर तुमचे घाटे पकडलेले असेल तर तुम्हाला चांगला ॲव्हरेज येईल. मी तुम्हाला ॲव्हरेज सांगेलच. याला एका पाण्याची आणि एका फक्त फवारणीची अशी गरज आहे. आपण ती लवकरच घेऊ. आज 64 दिवस आहे. 80-85 दिवसापर्यंत 80 दिवसापर्यंत आपण याची वाट बघू. हे बघा पाणी तळण जेवढं जास्त बसेल तेवढं लवकर घाटे पक्व होईल आणि फुलं पण चांगल्या प्रकारे सुटेल. बघा काही ठिकाणी अजून सध्या हिरवाच आहे. अशा प्रकारे आपण कशाप्रकारे नियोजन पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत असं नियोजन आपण या हरभऱ्याचं टाकणारच आहोत. लवकरच सर्व प्रकारचं नियोजन टाकू आपण. आज 64 दिवस आहे. 70 दिवसापर्यंतचं आपलं नियोजन आपण या हरभऱ्याचं टाकणार आहोत. पाणी किती दिले, कसे दिले, केव्हा दिले, किती तास दिले, त्यानंतर फवारणी कशी केली, वाई कशी केली, त्यानंतर त्यामधलं तण नियंत्रण, फवारणी, आपण बियाणं किती घेतलं, कोणतं घेतलं, अंतर किती आहे, कशा प्रकारचं केलं आहे आपण, हे सर्व आपण पुढल्या सविस्तर नियोजनामध्ये बघू. हे बघा आपण जो हा फट्या सोडला होता म्हणजे पट्टा पद्धत केली होती, हा पूर्णपणे आता बघा हा पॅक होईल काही दिवसांनी. बघा हा
18 ते 20 म्हणजे 18 इंचाचा हा मधला सावा होता. 18 दुनी 36, 36 म्हणजे 3 फुटाचा हा मधला सावा आहे हा. आणि हा बघा, आता हा पूर्ण समोर केला तर बघा तुमचा पॅक झालेला दिसेल तुम्हाला समोर. आणि हे इकडून बघा, हा पण दिसते समोर. हा काही दिवसातच पॅक होईल. चला मित्रांनो, धन्यवाद. कमेंट्स करून सांगा मला कशी फुलं लागलेत, कशी काय, कसे दिसतात हे बघा घाटे. ठीक आहे मित्रांनो, नमस्कार.